Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माननीय बाळासाहेबांना गर्व होता, अनेक वेळा उल्लेख करायचा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, आणि आज जे सावरकरांविरुद्ध बाबासाहेबांच्या घटनेबद्दल बोलतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि आम्हाला बोलतात तुम्ही घटना बदलताय, संविधान बदलने चला है, संविधान हम नहीं बदल रहे, फक्त खोटे आरोप करतायत। मोदी साहब बोले ये महाराष्ट्र में एक आत्मा भटक रहा है, अस्वस्थ है, वो भटक रहा है। लगे दुसऱ्याशी नाव न घेता दुसऱ्यांनी खुलासा केला पवार साहेबांनी। माझा आत्मा भटकतोय। महागाईसाठी जनतेला महागाई वाढली आहे, तेव्हा जनतेची चिंता आहे, माझा आत्मा अस्वस्थ आहे। गरिबीमुळे आणि महागाईमुळे नाही, शेतकरी आणि महागाईमुळे। मला पवार साहेब विचारायचं आपल्याला, आपलं वय आता 84 वर्ष आहे, आपण 12 वर्ष केंद्रात कृषी मंत्री, 10 वर्ष 2 वर्ष संरक्षण मंत्री होता। महाराष्ट्राचे 4दा मुख्यमंत्री होता, 1 2 3 4 वेळा। एवढे वर्ष मंत्री, केंद्रात राज्यात मुख्यमंत्री असतानाही या देशातला शेतकरी गरीब आहे, तो आर्थिक सबळ करण्यासाठी तेव्हा काही सुचलं नाही, तेव्हा अस्वस्थता आली नाही, तेव्हा गरीब दिसला नाही। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महागाई तेव्हा जाणवली नाही, काय सोयीचं बोलायचं आम्हाला माहिती आहे, आणि मोदी साहेबांना उलटा टोला मारता। हा मी आहे, मला माहिती आहे तुम्ही कबूल करणार, तुम्ही नेहमी अस्वस्थ असता, पण त्याच्यावर मार्ग कधीच काढत नाही, अस्वस्थता जावी म्हणून। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।